पंढरपूर तालुक्यातल्या भाळवणी गावात दामदुपटीच्या आमिषानं महिलांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बँकेपेक्षा जास्त व्याज आणि पैसे दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवत 25 ते 30 महिलांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आलाय। काही महिलांनी तर घरातलं सोनं विकून आणि आयुष्यभराची बचत या योजनेत गुंतवली होती। पैसे परत मागितल्यावर आत्महत्येच्या धमक्या दिल्याचाही आरोप महिलांनी केलाय। या प्रकरणी महिलांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून फसवणुकीची रक्कम 2 कोटींपेक्षा अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। माझ्याकडून राजू निराळे आमच्या घरोघरी वारंवार येत होता, तरी पण मी पैसे देण्यास नाकार करत होते। तरी ते व्यक्ती बोलला की मला तुला दान दुप्पट करून देतो पैसे माझे आहेत 3,30,000 आणि माझ्या मुलीचे आहेत 1.5 लाख आणि 1.5 तोळे सोने असे करून त्याला दिलेले आहे। रक्कम सगळी हाताने घेतलेली आहे त्यांनी। आम्हाला काय लिहिता वाचता येत नाही, आम्ही अनपट आहे। आम्ही प्रॉपर्टी विकून 10 लाख रुपये दिलेले होते त्याला, शिल्लक राहिलेले प्रॉपर्टी विकून राहिलेली होती। एक्स्ट्राचे पैसे देतो म्हणून, पैसे वाढवून देतो म्हणून असं सांगत होता तो सारखा। त्याच्यामुळे त्याने वारंवार पैसे येऊन घेऊन गेले। 8 दिवसामध्ये त्याने 10 लाख रुपये येऊन घरी घेऊन गेला। श्रीराम फायनान्स उचललं होतं 1.5 लाख रुपये काय केलं त्या पैशाचं? ह्यांना राजू निराळ्याला महिबोला दिले। कशासाठी दिले? ते म्हणले ते 2 पैसे बँकेपेक्षा तुम्हाला जादा टाकून देतो। किती दिवस झाले साधारण? नोव्हेंबर महिन्यामध्ये 25। किती मिळाले माघारी? काय काहीच नाही माघारी। आता काय नाही, आता असं एक पळून गेलाय आणि एक आता मरायच्या धमक्या देतोय। काय नाव त्यांचं? राजू निराळे। काय म्हणतो तुम्हाला? फास घेईन, औषध पिईन। पैसे मागे गेले? हा, पैसे मागे गेलो। आमचं म्या सोनाराच्या सोनं ठेवलं, तत्न 3 लाख रुपये उचललं। ट्रॅक्टर विकला, तत्न मालकानं 3 लाख रुपये आणलं आणि मी पैसे हे ननद आमची मोहर करून सला मी पैसे दिलं राजू निराळ्याला। ह्यानं आमचा संपर्क तोडल्यामुळं हे आम्ही टोकाचं पाऊल उचललं। आम्हाला म्हणला बँकेपासून जास्ती तुम्हाला देतो, आम्ही बायाची जाता आम्ही दिलं।